आपण बघितलं तर नुसतंच जे तामिळनाडू राज्य आहे भारतातलं आणि त्यामध्ये झालेल्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुकामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत, जे घराणेशाहीचे पक्ष आहेत, ज्यांनी तामिळनाडूवरती बरीच वर्षे राज्य केले, ते DMK आणि AIADMK आणि त्याचबरोबर भाजपा असेल, या पक्षांना अगदी दारुण त्यांचा पराभव ज्यांनी केला ते सी जोसेफ विजय अर्थात आपण थलपती विजय म्हणून ज्यांची संपूर्ण देशामध्ये ज्यांची ओळख आहे, ज्यांना अतिशय सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं आणि ज्यांची जनमानसामध्ये ज्यांची सुपरस्टार म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांनी या प्रस्तावित पक्षांना अतिशय धूळ चारलेलं आहे. आणि आज आपण बघितलं तर ते तामिळनाडूचं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना अतिशय सुंदर आणि सुरेख असा जो त्यांचा प्रवास आहे तो आपण बघितलेला आहे. आणि वेगवेगळ्या मूव्हीजच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनावरती जे राज्य केलेलं आहे आणि तेच राज्य आज पॉलिटिक्सच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून ते तामिळनाडूमध्ये प्रत्यक्षात अनुभवताना आपण बघत आहोत. आणि म्हणून एखाद्या निर्मात्याने, एखाद्या अभिनेत्याने अशा प्रकारचा उलटा प्रवास करून अशा क्षेत्रात आपलं करिअर करणं, आपला प्रवास सुरू करणं आणि एखाद्या राज्याची धुरा आपल्या खांद्यावरती घेणं हे किती कठीण काम आहे हे आपणाला त्यांच्या प्रवासामधून दिसून येतं आहे. आणि म्हणून आपण बघितलं तर त्यांचा जो 2013चा एक जो पिक्चर होता, एक मूवीज जो रिलीज होणार होता थलैवा, आणि त्याची जी एक टाईमलाईन होती त्या पिक्चरची किंवा त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की टाईम टू लीड, म्हणजे प्रत्यक्ष नेतृत्वाची वेळ अशी. आणि त्या पिक्चरला आपण बघितलं तर ज्यावेळेला जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या आणि त्यांनी त्यांची भेट नाकारली होती आणि अक्षरशः म्हणजे त्यांना त्या मूवीचं जे हे टायटल आहे ते अक्षरशः कॅन्सल करावं लागलं आणि त्यानंतर त्यांचा जो पिक्चर होता तो रिलीज झालेला आहे. आणि ही जी चीड आहे, हा जो अपमान आहे, तो 13हून अधिक वर्ष त्यांनी आपल्या मनामध्ये साठवला आणि या 13 वर्षांमध्ये लोकांच्या प्रत्यक्ष मनामध्ये राज्य करून अशा प्रकारचा जो विजय आहे तो विजय थळपती यांनी तामिळनाडूमध्ये केलेला आपणाला दिसून येतो. आणि म्हणून त्यांचा जो हा 13 वर्षाचा जो हा मौनपणा आहे, 13 वर्षाचा हा झालेला अपमान त्यांनी शांतपणे सहन केलेला आहे. हा ॲक्च्युली जसा एखादा सिंहावलोकन करतो किंवा एखादा सिंह ज्यावेळेला शिकार करण्यासाठी मागे येतो, त्या स्थितीला जसं आपण सिंहावलोकन म्हणतो, तसंच हे जे त्यांचं सिंहावलोकन आहे ते आज यशस्वीपणे होताना आपल्याला दिसतं आहे. आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. अशाच प्रकारचे त्यांचे जे भविष्यातले जे निर्णय असतील ते तामिळनाडूच्या लोकांना खरे त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी निर्माण करू. त्याचबरोबर अतिशय युवक, अतिशय यंग म्हणून त्यांनी या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना अतिशय या तमिळ लोकांना त्यांचा सार्थ असा अभिमान वाटेल. आणि म्हणून TVK तमिळगा वेट्री कझगम या पक्षानं अतिशय सुंदर अशी जी चपराक आहे ती संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तामिळनाडूतील जे लोक आहेत, जे अशिक्षित आहेत, जे अशा प्रकारे वर्णव्यवस्थेमध्ये नाळले गेलेले आहेत, या लोकांना जे लोक अतिशय गरिबीकडे जातीच्या माध्यमातून वाटचाल करत आहेत त्यांना एक चांगला आधार मिळो. त्याचबरोबर ज्यांना तामिळनाडूचे आंबेडकर म्हणून ओळखलं जातं ते EV रामास्वामी पेरियार यांच्या विचारानं जे विजयजी थळपती आहेत ते प्रेरित आहेत किंवा खऱ्या प्रकारचा आंबेडकरवाद, पेरियारवाद ते समाज माध्यमांमध्ये लोकांमध्ये फिरताना आपणाला बहुतेक वेळा दिसतात. आणि त्यांचा हा जो प्रवास आहे अतिशय उलटा प्रवास आहे. कारण एखाद्या डॉक्टरला शिक्षक होणं किंवा एखाद्या शिक्षकाला वेगळं पद अचानकपणे प्रस्थापित करणं हे शक्य तेवढं नसतं. आणि म्हणून त्यांचा हा जो मुरलेला मौनपणा आहे तो त्यांनी अतिशय शांत गतीने मिळवलेला आहे. आणि हा सुपरस्टार टू CM किंवा मुख्यमंत्री हा जो उलटा प्रवास आहे तो येणाऱ्या काळामध्ये भारताला एक नवी दिशा दाखवण्याचं काम करेल, एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. पुन्हा एकदा सी जोसेफ अर्थात विजय थळपती यांना मुख्यमंत्री म्हणून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि या व्हिडिओमधून तुम्हा सर्वांना या ठिकाणी जय भीम करून तुम्हा सर्वांची रजा देतो. जय भीम.